अगं का वरडतीयस एवढी? हा, रस्त्यावर हंबारतीयस? काय झालंय ग तुला वरडायला? अगं माणूस असती तर का वरडून वरडून कवाच घासा तुझा फुटला असता. माणसं एवढी घरातली येळेवर खायला प्यायला घालत्यात, सगळी काळजी घ्यायच्यात, तरी वरडतीय. अगं तुझी आई चिंगी, तिला झाली राधा आणि मग झाली तू. तुझी आजी तुझी आई आयुष्यभर इथंच राहतात त्या. चिंगी माझं लग्न झाल्यावर माझ्या बरोबर आली होती ह्या घरात, माझ्या माहेरची पाहुणी म्हणून. तिला लई जपले. अगं तिला झाली राधा, तिच्यावर पण लई जीव लावला. आणि ना तुमच्या दुधावरच हे घर तरलं वाढलं, माणसांच्या सगळ्या तब्येती सुधारल्या. एखाद्या बाईसारखं करतेस बघ. सगळी बाळांपण मी तुमची केली. तेव्हा पण अशीच वरडायचीस तू, आणि आता तर काय तसं पण नाहीये, आणि यायला पण झाली नाही, तरी पण का ग वरडतीयस? वरडू नको अगं, वरडू नको. ए ए अरे कोण आहे? अरे मुर्दा कोण आहे र? आओ, काय करताय तिकडं? चला घरात. ए सुटली खाजना आलीलाच माझ्यावर तेच वय ग? नाही नाही आजी, मी ह्यांच्याशी बोलत होते. हा म्हणजे शो मुर्दा हितच आहे वय? अगं ह्याची किरडी ढासाळली ह्याची. मी कवाची वरडते, कोण आहे कोण आहे, ह्याची काय वाचा बसली वय? लाले ह्याला घेऊन जा बघू तिकडं. हा आजी. लाले ह्या मुर्द्याला सांग अजिबात इथं यायचं नाही म्हणून. हा आजी सांगते. आओ, इथं यायची काही गरज नाही, चला. अहो मी त्या गायची तब्येत चेक करायला आलतो. ह गायची तब्येत चेक करत आलाय मोठा डॉक्टर. मुर्दा आहे ना, घरातलं कोण नाही बघून गाय इकून येईल असला आतल्या गाठीचा आहे. त्याची किरडी ढासाळी, त्याचं लागलं दार. लवकर जाईत ना, निघ बघू. आओ चला तुम्ही, चला चला. अग आता तुला काय झालं वरडायला? गप की, नको उगाच वरडू. हाय ना सगळं, गप. आओ, काय काम होतं मागं तिकडं तुमचं? दिवसभर तिकडं घुटमळत आहे. असं काय पुरलंय तुम्ही जे उकरायला जाताय? या लालीनं खड्डा बिड्डा बघितला की काय?